मग भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजच्या या संदेशाला पाहून दुर्लक्षित करू नका. हा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे, म्हणून तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच पूर्ण वेळ देऊन ऐकावा. तुम्हाला मोठी गोड आनंदाची बातमी मिळेल, म्हणून तुम्ही हा संदेश मोजून 25 ते 30 मिनिटे देऊन तरी नक्कीच ऐका. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणत आहेत, खूप वर्षापासून जी समस्या तुझ्या आयुष्यामध्ये आहे आणि ज्या समस्यांना तोंड तू देत आहेस, प्रत्येक समस्यांचा अंत आता होणार आहे. गुरु माऊलींच्या चरणी आपण एकच म्हणावे, ते म्हणजे हे गुरु माऊली, माझं काय, मी तर तुम्हाला काहीही मागत राहील, परंतु तुम्ही आम्हाला शेवटचे वचन द्या की तुम्ही कधीही सोडणार नाही या बालकाची साथ. बस एवढंच आपण मामांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे. भगवंत म्हणतात, तुझ्या जीवनात प्रेम, उत्तम आरोग्य, उत्तम व्यवसाय, नोकरी, कुटुंब, जे काय तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच वाईट गोष्टी आणि घटना घडत होत्या, त्या मात्र आता तुमच्या आयुष्यामधल्या सर्व वाईट गोष्टी आणि घटना यांचा अंत होणार आहे. म्हणूनच आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित आपण चुकूनही करू नये. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रसाया, आत्मापुरी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी व्हावं हे गुरु माऊली. हा आमचा जीवन प्रवास, अवघ्या जन्माची पुण्य पावली, आस बाळूमामा तुमच्या भक्तीची लागली. तुम्हीच असता आमची माय माऊली, अनंत लाभ तुमची कृपा सावली. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं, काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी काही चांगलं करीत असतात, तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काही ना काही चांगलं नक्कीच घडत असतं. शांत राहा, कारण आयुष्याचा प्रवास हा शांततेमध्ये आणि योग्य पद्धतीने नियोजन करूनच आपण प्रत्येकाने जिंकला पाहिजे. सर्वस्व हा जीव चरणी ठेवू, दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ, नको दूर लोटू आपल्या मुलासी, कृपाछत्र तुमचेच गुरु माऊली या बालकासी. नामावर ज्याचा नक्कीच विश्वास नाही ना, तो मात्र वणवण भटकत राहे, त्यात कसले सुख नाही, नित्य चिंतामग्न तो मात्र नक्कीच राहील. नात्याची मधुरता त्यालाच उमगते, ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे योग्य पद्धतीने समजते. नक्कीच भगवंतांशी इतकं एकनिष्ठ तुम्ही राहा की संकट तुमच्यावर असतील, पण काळजी मात्र त्या ब्रह्मांड नायकाला नक्कीच असेल. चरून गेलेले उगाळू नको, भविष्याची चिंता तू मुळीच कधी करू नकोस. वर्तमानाचा मनसोक्त आनंद घे. बाळूमामांच्या सेवेत हा देह तुझा मात्र नेहमी राहू दे. उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव आपण प्रत्येकाला देऊन जातो. माऊली सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत छोट्या छोट्या कारणावरून रुसू नको. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तू तोडू नको. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा तुझ्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस मात्र तू कधीच नक्कीच विसरू नको. सुटतात काही हात न कळत, पण जे आहेत हात सध्या तुमच्यासोबत, त्यांना मात्र कधीच तू सोडू नको. हे वाईट दिवस नक्कीच सरतील, तू मात्र तुझं हसणं कधीच विसरू नको. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश इतका वेळ देऊन जर तुम्ही ऐकलेले असाल, तरीही एक देवी प्रार्थना आपण मामांच्या चरणी नक्कीच करावी. म्हणावे, हे नक्कीच गुरु माऊली, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक किंवा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्हीच पाठवत असतोय. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तुम्हीच यांना पाठवत असताय. हे नक्कीच गुरु माऊली, आज आम्हा बाळांना ही मोठी तुम्ही समज दिली, याबद्दल धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. एवढं मात्र आपण मामांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. माझं पण चांगलंच होईल, कारण बाळूमामांना माहिती आहे की मी कधीच कुणाचे वाईट मात्र नक्कीच केलेले नाही. परिस्थिती शिकवून जाईल, आपण मात्र नेहमी शिकत राहते.
अर्थात शिकत राहायचे. आयुष्याच्या प्रवासामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र प्रत्येक क्षणी चालत राहायचे. 14व्या भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मातच गरिबी येते ही कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही तर एक पद्धतीची प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्यांना देणे ही तर बाळूमामांची शिकवण आहे. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात, कुणाचे चुकले हे शोधणारे तिथंच राहतात. सहनशक्तीच्या पलीकडे अन्याय झाला की मनुष्य मृत्यूला सुद्धा घाबरत नसतो. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही मात्र तुम्हाला तुमच्या कष्टानेच काढावी लागेल. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये बाळगाव्यात, जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे देखील तुमच्यासोबत प्रामाणिक असेल. बाकी विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते मात्र नक्की शक्य करीत असतात. मित्रांनो, संघर्षाचा काळ किती जरी कठीण असला ना तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच आपण प्रत्येकाला सापडत असतो. विश्वासाचे हात सुटतील होईल तेव्हा नक्कीच दुःख. स्वतः सावरत पुढे जायचे हेचे जीवनाचे आहे खरे सत्य. प्रसंग तुमची परीक्षा घेत राहील, तुम्ही मात्र क्षमता तुमची दाखवत राहायचं. आयुष्यामध्ये काहीही झाले तरी भगवंतांचे नामस्मरण तुम्ही मात्र करत राहायचं. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, अर्थात प्रार्थनेचा अर्थ म्हणजेच ईश्वरांचे चिंतन करणे व त्यांना नक्कीच अनुभवणे आहे. आपला कोणी दोष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1 त्यांना तुमची भीती वाटते, 2 ते म्हणजे स्वतःचा दोष करीत आहेत, 3 त्यांना तुमच्यासारखा नक्कीच व्हायचं आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. नक्कीच आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं नक्कीच असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची मात्र स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी, तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकतो. आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि बाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल नक्कीच घ्यायला लावते. आपसुक त्या लोकांच्या तोडून शब्द बाहेर पडावेत हे मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या ते म्हणजे काही झाले तरी देखील आपण मात्र आनंदी राहावे. कारण जो व्यक्ती नेहमी चिंता करीत आयुष्य जगत असतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःखी राहतो, आणि जो व्यक्ती नेहमी भगवंतांचे चिंतन करीत हे त्याचे आयुष्य जगत असतो ना, त्याच्या मात्र आयुष्यामध्ये इतकं जास्त आनंद येतो की त्याने कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच आम्ही प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घ्यावी, जे घडते आपल्या चांगल्यासाठीच घडते, एवढं आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण काहीही ते पूर्ण काळासाठी राहणार नाही, आणि जे सध्या तुमच्याकडे आहे ना ते मात्र तुमच्याकडे अर्थात तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. म्हणून जे तुमच्याकडे आहे त्याला तुम्ही जपा. इतरांकडे काय आहे याला जर तुम्ही जास्त प्रमाणात पाहत राहाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी मात्र राहून आयुष्य हे तुमचे जगाल. एवढं मात्र नक्कीच, जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाल्यावर ती नक्कीच विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो. कोण आपल्याशी कसं वागतं हे नक्कीच कधी कोणाला बोलून दाखवायचं नाही, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही उत्तम. निराशेशिवाय आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही, आणि तुमच्यासारख्या नक्कीच माणसांशिवाय आयुष्यामध्ये मात्र आनंद नाही. निर्णय घेताना नेहमी मेंदूचं आपण ऐकावे आणि नाती निभवताना मनाचं, कारण मेंदू व्यवहारी असतो आणि मन मात्र भावनिक असतं. मनातील माणसाने पायातले बूट इजा करत असतील तर समजून जायचं की ते आपल्या मापाचे आता मात्र राहिलेले नाहीत. डोळ्यात पाणी पण त्याच व्यक्तीसाठी येते जिच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास आणि प्रेम नक्कीच केलेला होता. योग्य व्यक्तीची साथ मिळाली की माणूस योग्य वाटेवर नक्कीच चालतो. राग आल्यावर शांत राहावं, चूक झाल्यावर नमतं घ्यावं,
दुःख झाल्यास रडून घ्यावं. चूक मात्र सर्वांना नक्कीच आपण वाटावं. भक्त आणि देव यांच्यामध्ये दानपेटी ठेवली की भक्तीचा व्यवहार मात्र होऊन जातो. एवढं मात्र नक्कीच खरे. काहीही शाश्वत नसते. स्वतःला जास्त तुम्ही मात्र ताण देऊ नका, कारण परिस्थिती किती वाईट जरी असली तरी देखील ती मात्र बदलतेच. भक्त व भगवंत हे दोन्ही देखील एकरूप आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंतही आहे. शब्द दिल्याने निर्माण होते आणि नक्कीच ती आशा, आणि तो शब्द पाळल्याने निर्माण होतो तो म्हणजे विश्वास. निराशेशिवाय आशा नाही आणि अपयशाशिवाय यश नाही. आणि आयुष्यामध्ये काही झाले तरी भगवंतांशिवाय हे आयुष्य नाही. शेवटचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नक्कीच आहे का? या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने मात्र सुरू होतात. कुणीतरी करायला हवं, यापेक्षा मीच काहीतरी करायला हवं, हा दृष्टिकोन बरेचसे प्रश्न सोडवत असतो. म्हणूनच कोणीतरी करेल आणि कोणीतरी तुमचं आयुष्य आनंदी करेल या नक्कीच आशेवरती तुम्ही जगू नका. तुम्हाला जर तुमचे आयुष्य आनंदी करायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने उत्तम कर्म करा. मग नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे तुमचे आयुष्य जगा. बाकी मित्रांनो, स्टेटस अर्थात स्टेटस ठेवून माणूस स्वतःचा चांगुलपणा दाखवू शकतो, पण मनात जर कपट असेल तर लोक मात्र कपटीच म्हणणार. आज जे मिळालं आहे ते कालच्या नक्कीच प्रयत्नांचं फळ आहे. उद्या जर आनंदात राहायचं असेल तर आज चांगलं कर्म तुम्हाला करावं लागेल. मैत्री जिथे आपण चुकतो तिथे नक्की जो आपल्याला सावरतो तोच आपला खरा मित्र. शांत माणूस कधीही दुबळा नसतो. या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही, पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही उद्ध्वस्त होते. ती व्यक्ती खूप महत्त्वाची आहे जी सगळं जग तुमच्या विरोधात असताना देखील तुमच्या सोबत असेल. म्हणूनच तशा मात्र व्यक्तींना तुम्ही नक्की जपायला शिकलं पाहिजे. शिकावं तर माफ नक्कीच करायला शिकावं. राग तर सगळेच मनामध्ये धरीत असतात आणि जगावं तर इतरांसाठी जगावं, स्वतःसाठी तर सगळे जगत असतात. प्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये जर जास्त प्रमाणात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर मग प्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. एवढं मात्र नक्कीच तुम्हा प्रत्येकाला समजून नक्कीच घ्यायचं आहे. जो निसर्ग नियम पाळतो त्याच्या मनात नक्कीच भगवंत वास करीतो, आणि जो या नियमांना लाथाडतो त्याच्या मनात नक्कीच यम वास करतो. मावळणारा प्रत्येक दिवस सांगून जातो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. असण्या नसण्याचा अर्थ खरा माणूस जवळ नसताना समजतो. आयुष्यात कोणतीच व्यक्ती वेगळं नसते, फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला ती मात्र नक्कीच वेळ देत असते. समजून घ्या, अपेक्षाचा भंग व्हायला लागला की भावनांचाही अंत नक्कीच होत असतो. काही घटना तोडतात माणसाला, ज्याने बोलका माणूसही शांत मात्र नक्कीच वाटतो. वादापेक्षा संवाद कधीही उत्तम, कारण वाद मात्र माझंच बरोबर हे पटवून देण्यासाठी नक्कीच घातला जातो. बाकी मित्रांनो, तर संवाद काय बरोबर ते शोधण्यासाठी नक्कीच साधला जातो. मनगटातील ताकद संपले की माणूस हातामध्ये भविष्य नक्कीच शोधतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आयुष्यामध्ये येणारी माणसं झाडांच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखे जास्त जोर दिला की तुटणारे, काही पानांसारखे अर्ध्यावर साथ सोडणारे, काही काट्यांसारखे सोबत असून देखील नेहमी टोचत राहणारे, काही मुळांसारखे शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला साथ देणारे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात कितीही जास्त दुःख जरी असले तरीही आपण मात्र नेहमी आनंदी राहावे. कारण कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरी आयुष्यामध्ये दुःख हे तर प्रत्येकाला येणारच आहेत. म्हणून प्रथम मात्र तुम्ही नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. भगवंत म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते तुमच्या उत्तमासाठी घडते. जो व्यक्ती आयुष्याला समजून घेतो ना, तो मात्र व्यक्ती
कधीही जास्त प्रमाणात नक्कीच दुःखी राहणार नाही, हे देखील तितकंच खरे. बाकी धरतीवर एक दाण पेरला तर धरती असंख्य दाण्यांनी नक्कीच भरलेले कणीस देते. तसेच आपण सर्वांशी प्रेमाने वागलो तर सर्वजण आपल्याला मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच प्रेम देतात, हे देखील तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट तुला आता मिळणार आहे. लवकरच तुझे आयुष्य आनंदमय बनणार आहे. शांत राहा. आयुष्याचा प्रवास असाच असतो, कधी सुख, कधी दुःख, तर कधी संकटे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास जर ठेवलात ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात आनंदी राहाल. म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर खरोखरच तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हे देखील आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. इतकं हळवं नाही व्हायचं की कोणाच्या वागण्यामुळे फरक पडेल. लोकांचं काय, जिथं मिळेल सेवा तिथे मात्र सुरू करतात नक्कीच सेवा, अर्थात जिथे मिळेल मेवा तिथे सुरू करतात नक्कीच सेवा. एवढं मात्र नक्कीच खरे. परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यांच्या योजना तुमच्या इच्छेपेक्षा वेगळ्या नक्कीच असतात. जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तो परमेश्वर नक्कीच देणार. फक्त तुम्हाला मात्र परमेश्वरांच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास. आयुष्यात काहीही आपल्या मनासारखे होत नसले तर आपण कधीही चिंता नक्कीच करू नये. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून आज जर तुम्ही नुसती चिंता करीत बसाल तर मग मात्र तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच. उत्साहाने भरलेली सकाळ आयुष्यात रोज उजडावे. रोज तुमच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर मात्र नक्कीच उमटावे आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी भगवंत आनंदी तुम्हा प्रत्येकाला नक्कीच करावे. बस एवढंच मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतोय. बाकी मित्रांनो, समजून घ्या, काही देखील झाले तरीही तुम्ही प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बस एवढंच आपण समजून घ्यावे. नक्कीच आयुष्यात जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो तो मात्र नेहमी ऐशवश आणि आनंदी आयुष्य जगतो. मोह माणसाला रडवतो, पण प्रेम मात्र माणसाला एकटेपणात हसवतं. सूर्याच्या आड एखादं ढग आला म्हणजे सूर्याचे अस्तित्व कधी संपत नसते. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये थोडी अडचण आली म्हणजे ती अडचण तुमचं आयुष्य कधीच नष्ट नक्कीच करणार नाही, अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करणार नाही. म्हणून प्रथम तुम्ही समजून घ्या, काही देखील झाले तरी आनंद तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहेत. बस एवढंच तुम्ही स्मरणामध्ये ठेवा आणि नेहमी हे आयुष्य तुम्ही तुमचे आनंदी राहून मात्र नक्की जगा. मामा म्हणतात, जेवढं तू गमावलेला आहेस त्यापेक्षा जास्त जर तुला मिळवायचं असेल तर प्रथम तू मात्र नक्की स्वतःवरती विश्वास ठेवावा. माणसांच्या जगण्याला कारण असावं, पण प्रत्येक वेळी कारण देत जगणं कधी देखील नसावं. जर तुम्ही प्रत्येक क्षणी कारण देत नक्कीच जगाल तर मग मात्र तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःख नक्कीच येतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, चिंता, दुःख, काळजी यांचा अंत जर तुम्हाला करायचा असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. एवढं मात्र नक्कीच. मैत्री, आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचे असते. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नसतो. म्हणून जो क्षण सध्या तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी राहून जगायला शिका. मित्रांनो, समजून घ्या, काही देखील झाले तरीही जास्त प्रमाणात चिंता काळजी करणं तुमच्यासाठी व्यर्थ आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहायचा ठरवलेलं असेल
तर तुम्हाला नेहमी आनंद नक्कीच मिळेल. आणि जर तुम्ही मनामध्ये नकारात्मक विचार करीत असाल तरी देखील तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही. कारण जे तुम्ही जास्त ज्या गोष्टीचा विचार करीत असताना त्याच गोष्टी तुमच्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात. म्हणून प्रथम उत्तम गोष्टी नक्कीच यांचा विचार करा. आज हा संदेश आपण पुढे नक्कीच ऐकावा. मित्रांनो, हातातले गेले तरी नशिबातलं कोणी तुमच्या कधी घेऊ शकत नाही. कारण फुकटचं कधी पळत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. बस एवढंच माणसानं लक्षात ठेवायचं. समजून घ्या, नशिबाची बेरी चुकायला लागली की आयुष्यात माणसांची वजाबाकी नक्कीच सुरू होत असते. हे देखील आयुष्यामधले मोठे सत्य आहे. बाकी काही देखील झाले तरी आपण नेहमी शांत राहून आयुष्य जगावे. कारण आयुष्यात आपण जेवढं जास्त गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपल्याला भगवंत नक्कीच देतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आता जरी तुम्ही चिंता करीत असाल तर मग ती तुम्ही तुमची चिंता सोडून द्यावी. कारण नेहमी चिंता करत हे आपण आपलं आयुष्य जगण्यापेक्षा आनंदी राहून हे आपण आपलं आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बस तेवढंच खरे. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, परंतु कानात गेलेलं विष हे शेकडो नाती नक्कीच बर्बाद करतं. एवढं मात्र नक्कीच खरे. विरोधक आणि टीकाकार हे तर गुगल मॅप सारखे नक्कीच आहेत. नेहमी योग्य वाटेवर राहण्यासाठी आपल्याला मदत करतात. राग दाखवून नातं जोडण्यापेक्षा माफी मागून नातं टिकवणं केव्हाही उत्तमच आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले मात्र नक्कीच वाचतील. मित्रांनो, जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात. जीवनाची सुंदरता यातून कळते की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत. काही गोष्टी आणि माणसांमागे अर्थात तेवढाच वेळ घालवा जेवढी त्यांची किंमत असते. कारण गरज नसतानाही अवेलेबल असणाऱ्या माणसाला कुठेच कधी किंमत नसते. आयुष्यात लढायचं, हरायचं, पडायचं, अगदी बर्बाद व्हायचं, पण कोणासमोर कधी आपण मात्र झुकायचं नाही. तक्रार करणं सोडून द्या आणि आभार माना. कारण आपल्याजवळ जे आहे ते सर्वांकडे असेलच असं नाही. हातोडीच्या शेवटच्या घावामुळे अर्थात दगड तुटतो, पण याचा अर्थ पहिलाच घाव वाया गेला असं कधी नक्कीच होत नाही. समजून घ्या, आयुष्यामध्ये तुम्ही निरंतर जर प्रयत्न करीत राहाल तर तुम्हाला ते प्रयत्न आयुष्यामध्ये भरपूर जास्त आनंद नक्कीच देतील. म्हणून प्रथम समजून घ्या, काही देखील इथे तुमचेही नाही आणि काही इथे तुमचे मात्र नक्कीच राहणार नाही. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने मात्र नक्कीच भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष द्यावे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन तुम्ही नक्कीच ऐका. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता लवकरच मिळेल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता भरपूर जास्त प्रमाणात आनंद येईल. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र आता भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष द्यावे. कारण जो भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करीतो त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदमय होते. कष्ट तोपर्यंत आपण करायचे जोपर्यंत मनातली गोष्ट आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत आपण प्रत्येकाने कष्ट करायचे. स्वतःच्या पायावर उभे राहणे हा एकमेव मात्र नक्कीच बदला असतो. सर्व अपमानांचा पंगत चुकली तर फक्त जेवण चुकेल, पण जर संगत चुकली तर आयुष्याची दिशा नक्कीच चुकेल. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदाच अडकला तो स्वतःचं सत्वतत्व, नाती गोती एवढंच काय माणूसपणी विसरून जातो. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची ठेस माणसाला जास्त समर्थ बनवते. बंधनात नका ठेवू कोणाला. प्रत्येक नात्याला मोकळं सोडा. जे आपलं असेल ते जाणार नाही आणि जे मतलबी असेल ते मात्र कधी देखील थांबणार नाही. सर्वांना सुखी ठेवणं हे तुमच्या हातात नाही, पण कोणाला तुमच्यामुळे त्रास होणार नाही हे मात्र नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे. बाकी अंगावर भरपूर सोनं घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतं असं नाही. तेवढंच कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारांमध्ये देखील असायला हवी. एवढंच एक आयुष्यामधले सर्वात मोठे नक्कीच सत्य. मुंगी
हा एक छोटासा जीव आहे. घर अंगण अशा फेरीतच बिचारीचा पूर्ण दिवस निघून जातो. अशा मुंगीला जर दिल्लीला जायचं असेल तर किती दिवस लागतील याची मात्र आपण कल्पना तरी करू शकतो का? परंतु त्याच छोट्या मुंगीने नक्कीच कोणा व्यक्तीच्या पदर धरला किंवा कोणा नक्कीच व्यक्तीच्या वस्त्रावरती चढली आणि ती व्यक्ती दिल्लीला जाणाऱ्या गाडीत जाऊन बसली तर विना परिश्रम मुंगी दुसऱ्या दिवशी दिल्ली गाठू शकते, हे नक्कीच खरे. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये आपल्या सद्गुरूंचा पदर पकडून त्यांनी दिलेल्या नामाच्या बळावर आपण सुद्धा अर्थात बहुसागराची अशक्यप्राय दुर्गम नक्कीच यात्रा विना परिश्रम पूर्ण मात्र नक्कीच करू शकतो. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून घ्यायचंय. नक्कीच मित्रांनो समजून घ्या, भगवंत नेहमी आपल्या सोबत आहेत आणि भगवंतांचा खरा निवास तर आपल्या अंतर्गात आहे. भगवंतांना जाणून घ्यायचे असेल तर भगवंतांचे खरे दर्शन घ्यायचे असेल तर आपल्या अंतर्गात तुम्ही जा. मामा म्हणतात आयुष्याच्या पुस्तकात अशी पण काही दुमटलेली पान नक्कीच असतील ज्यातील काही पुन्हा पुन्हा उघडून पाहावीशी वाटतात तर काही नको नकोशी वाटतात. आपला हा जन्म मात्र पुन्हा नाही, हे नातीही कधी पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा, कोणी रुसणारे असतील तर तुम्ही त्याला त्याच्या अर्थात मनामनातून मानवणारे व्हा. एवढंच तुम्ही समजून घ्या. बाकी चांगलंच होणार आहे हे मात्र गृहीत धरून मनामध्ये धरून चला. बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा नक्कीच जातो. समजून घ्या. नक्कीच दिखाव्याचा प्रकाश क्षणिक असतो पण साधेपणाचा तेज हा मात्र अमर असतो. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात परंतु मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरू श्री संत सद्गुरू बाळूमामाच आहेत. म्हणूनच आपण त्यांची भक्ती निस्वार्थ मनाने करावे. ज्याने गुरुचा आदर घेतला ना त्याला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडत नसते. समजून घ्या. ते म्हणजे दूर करण्यापेक्षा जवळ आणणारा मोठा असतो. तुमच्या सुखाला मात्र समाधानाला तुमच्यापासून दूर करतात ते तुमचे विकार. पण काळजी करू नका. अरे गुरु सोबत असेल तर तुमच्या विकारांना दूर चारून तुम्हाला तुमचं सुख आणि समाधान मिळून देतो. अर्थात श्रद्धेने गुरूंचा आधार घ्यावा आणि ज्याने गुरूंचा आधार घेतला त्याला आयुष्यात कधी काही कमी मात्र पडत नाही. फक्त प्रत्येकाने नक्की संयम मात्र ठेवलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो समजून घ्या. आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण मात्र नक्की समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात नेहमीच दुःख प्राप्त नक्की झालेली असतील तर सुखासाठी देखील आपण प्रयत्न करावेत. नेहमी जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी जास्त प्रमाणात आनंदी मात्र राहणार नाही. म्हणूनच काही तुमचे नाही इथे आणि काही इथे तुमचे राहणार नाही. उगाच चिंता काळजी करणं सोडून द्या आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र आता नक्कीच तुमचे लक्ष केंद्रित करा. परमेश्वर म्हणतो शांत राहावं. माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहून हे आयुष्य जगावं. जेवढं त्यानं गमावलेलं आहे त्यापेक्षा जास्त त्याला मात्र नक्कीच मिळून जाईल. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढंच मनुष्याने नेहमी समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश अजून काही मिनिटे देऊन तुम्ही नक्कीच ऐका. आयुष्याच्या शर्यतीमध्ये भरपूर नक्कीच दुःख आलेली असतील आणि तुम्हाला नक्कीच जास्त चिंता होत असेल तर तुम्ही नक्कीच तुमची ती चिंता सोडून द्या आणि आता मात्र तुम्ही भगवंतांचे नामस्मरण भगवंतांची भक्ती करण्याकडे जास्त प्रमाणात लक्ष द्या. बस एवढंच तुम्ही समजून मात्र घेतलं पाहिजे. नक्कीच मामा म्हणतात एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. कारण जग तुम्हाला ज्ञान देतं, साथ मात्र कधी तुम्हाला हे जग देणार नाही. हे देखील तितकंच खरे. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये
आनंदी राहायचं असेल तर तुम्ही नक्की स्वतःवरती विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. मित्रांनो, शब्द तर मोफत आहेत, पण तुम्ही ते ज्या प्रकारे वापरताना त्यानुसारच तुम्हाला त्यांची किंमत मोजावी लागते. मागे आयुष्याच्या शर्यतीत एवढंच समजून जायचं, काही देखील झालं तरी देखील आपण आपल्या मनाला नेहमी स्थिर ठेवायचं. कारण जसं तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करीत असतात तसेच ते तुमचे मन नक्कीच घडत असते. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने योग्य विचार नक्कीच करावे आणि भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकाने नक्कीच करावे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. आजचा हा संदेश नक्कीच अजून काही मिनिटे देऊन तुम्ही पुढे ऐका. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही चिंता कराल तर नक्कीच तुमची चिंता अजून वाढत जाईल. नक्कीच शांत राहून तरी पहा. तुमच्या मनाला तुम्ही शांत करून तर पहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहा. मत्सर म्हणजे मी दुसऱ्यांपेक्षा चांगलं करेल आणि संस्कार म्हणजे मी दुसऱ्यांचं चांगलं करेन एवढंच आहे. शेवटचा प्रयत्न असा करायचा, एकतर खेळ बदलला पाहिजे नाहीतर संपूर्ण आपलं आयुष्य बदललं पाहिजे. आपले ध्येय किती अवघड असू द्यात, जर आपला स्वतःवरती विश्वास असेल तर आपण ते पूर्ण केल्याशिवाय गप्प मात्र कधीही बसू नये. एकमेकांशिवाय बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोललं तर अनेक गैरसमज दूर होतात. एखाद्याला जीवापाडून जीव लावणं कधी कधी जीव घेणं होऊन जातं. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात आणि वाईट ऐकल्यानंतर मात्र लगेच विश्वास ठेवतात. म्हणून तुम्ही प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगू शकाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही इथे आपले नाही आणि काही इथे मात्र आपले नक्कीच राहणार नाही. म्हणून काहीही देखील झाले तरी देखील तुम्ही आता मात्र चिंता करणं नक्की सोडून द्या. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, साधे रस्ते आणि साधे लोक सहसा कुणाला कधी आवडत नाहीत, परंतु भगवंतांना अशी लोक नक्कीच जास्त प्रमाणात आवडत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीत काही देखील झालं तरीही आपण नेहमी आनंदी राहण्याचा खरोखर प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. कारण इथे तुम्ही जेवढं काही सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार आहेत. खरोखर चिंता जर तुम्ही अजूनही करीत असाल तर ती संपूर्ण तुमची चिंता व्यर्थ आहे. म्हणून प्रथम तुम्ही शांत व्हा, तुमच्या मनाला स्थिर ठेवा. कारण एक तुमचे मनच आहे जे प्रत्येक क्षणी नक्कीच विचार करीत असते, ते म्हणजे कोणतेही. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवून योग्य विचार करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. संत होणं कठीण आहे, किमान शांत तरी बनावं. योगी अर्थात योगी होणं अवघड आहे, किमान उपयोगी मात्र नक्कीच आपण हवं. बस एवढंच माणसाने समजून घ्यायचं असतं. झोपडीतल्या कुटुंबाला जेव्हा आनंदाने हसताना पाहाल तेव्हा पैसा नाही नाती महत्वाचे हे सत्यही तेव्हा तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच मान्य कराल. मित्रांनो, धाडस तर करत राहायचं. जिंकला तर आनंद आणि हरला तर तुम्हाला अनुभव मिळेल. श्रीमंतीत आदराने वागायला आणि गरिबीत खंबीरपणे उभे राहायला ज्याला जमते तोच खरा माणूस. आपण मात्र सुखी नक्कीच समजावा. आयुष्यात काही देखील झाले तरीही आपण मात्र नेहमी नक्कीच आनंदी राहून आयुष्य जगावे. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही मिळवूही शकता. म्हणून व्यर्थतेची चिंता का करीता? व्यर्थतेची चिंता करण्यापेक्षा आता तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे इथे काही तुमचे नाही आणि काही इथे तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून प्रथम समजून घ्या, आयुष्यात जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना तर मग मात्र तुम्ही स्वतःवरती प्रथम पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. आजचा हा संदेश
जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमचे नक्कीच आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हालाही ऐकायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न तुम्ही करा, कारण सतत दुःखी राहिल्याने उद्याच्या समस्या कधी सुटणार नाहीत. उलट आजचे सुखसुद्धा नक्कीच निघून जाईल. आयुष्यात आपण किती खरे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजेच आनंदाचा नक्कीच प्रारंभ. आयुष्यात कुणाकडून कवडीचीही अपेक्षा कधी ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या या मात्र नक्कीच नक्कीच कमी होतील, एवढं मात्र नक्कीच खरे. अशाच भविष्यात भविष्यात पाहण्यासाठी दृष्टी नाही, दृष्टी ही अर्थात दूरदृष्टी ही आवश्यक असते आणि ते बदलण्यासाठी पत्रिका नाही, पात्रता देखील आवश्यक असते. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. मित्रांनो, नक्कीच तुम्ही प्रथम समजून घ्या. आयुष्यात काही देखील झाले तरी माळूमामांवरती विश्वास तुम्ही नेहमी ठेवत चला. तो व्यक्ती प्रत्यक्षाने आनंदी राहून त्याचे आयुष्य जगत असतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी योग्य पद्धतीने पुढे जातो. आणि ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबतही तुम्ही मात्र नक्कीच करू नका. कधी स्वतःला इतरांसाठी बदलू नये, कारण कोणीच तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली साकारू शकत नाही. नात्याची मधुरता त्यालाच उमगते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे योग्य पद्धतीने समजते. व्हॉट्सअप असो वा आयुष्य, लोक मात्र समोरच्याचं प्रथम स्टेटस बघतात, म्हणून ते तुम्ही तुमचं स्टेटस प्रथम मात्र नक्की स्ट्रॉंग करायला शिका. बाकी हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टींवर आपण कधीच विश्वास ठेवू नये, कारण कानाने कच्चे असणारे लोक बहुतेकदा खरं मात्र नातं नक्कीच गमावून बसतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच मिळेल. श्रीमंत नेहमी आयुष्य नक्कीच असो अथवा नसो, मात्र समाधानी आयुष्य मात्र नक्कीच असावं आणि समाधानी आयुष्य असावं. म्हणूनच आपण भगवंतांच्या चरणी नक्कीच प्रार्थना प्रत्यक्षाने करावी. समजून घ्या. नक्कीच मामा म्हणतात, कर्मालाच भाग्य समजलात तर जीवनात तुम्ही कधीही नक्कीच हरणार नाहीत. म्हणून प्रथम तुम्ही योग्य असे कर्म करीत राहा. नक्कीच एवढंच समजून घ्यायचं आहे. नीती न्यायवरा सदा सदयता, संताप्रती नम्रता निंदा, दोष नसो असो सुजनता, चारित्र संपत्ता नाही. नेहमी भगवंतांची भक्ती राहील मनी ज्याच्या, तो राहील सुखी आणि आनंदी. नक्कीच अडचणीत असाल तर तुम्ही तेव्हा खूप कष्ट करा आणि जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा तुम्ही इतरांची मदत करा. वाटतात इतक्या सोप्या तर नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनाच्या कोपऱ्यात आपण प्रत्येकाला मात्र लपवावं लागतं. जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो, तर सोबत राहणारा तुमचा स्वभाव आणि माणुसकी पाहतो. सकाळ झाली म्हणून सूर्य उगवत नाही, तर सूर्य उगवतो म्हणूनच सकाळ होते. घड्याळ बंद ठेवल्याने घड्याळ बंद होते, पण वेळ कधी थांबत नाही. जसा सूर्योदयाबरोबर अंधार नाहीसा होतो, तसेच मनाच्या प्रसन्नतेने सर्व अडथळे नक्की शांत होतात. जास्तीत जास्त इच्छा आपल्या मनात जास्तीत जास्त दोष मात्र नक्कीच निर्माण करीत असतात. बाकी मित्रांनो, परिस्थिती जेव्हा अवघड नक्कीच असते तेव्हा व्यक्तीचा प्रभाव आणि पैसा नाही, तर स्वभाव आणि संबंध प्रथम कामाला येतात. एवढ्या लवकर अर्थात जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. मदतीचा रिचार्ज करायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडेही माणुसकीचा पुरेसा बॅलन्स नक्कीच असतो. सुंदर चेहरा म्हातारा होतो, अर्थात नक्कीच बल्लाढ्य शरीर वृद्धत्वाने थकून जातं. पदसुद्धा एक दिवस आपले मात्र निघून जातं, परंतु एक चांगला माणूस हा मात्र प्रत्यक्षाने नक्कीच चांगला राहतो. हे एक आयुष्यामधले सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. प्रेमळ मित्रांनो,
नक्कीच स्वप्न पाहणारे डोळे आपले असले तरी त्यांना आकार देणारा मात्र परमेश्वरच आहे. परंतु तुम्ही तुमच्या स्वप्नांना आकार तुमच्या नक्कीच कष्टानुसार योग्य पद्धतीने देऊ शकतात. प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यात काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. प्रथम आयुष्यात काहीही झाले तरी जास्त चिंता आपण कधीच करू नये, कारण चिंता मनुष्याला संपवत असते आणि भगवंतांचे चिंतन मनुष्याला आनंदी नेहमी करीत असते. म्हणून आपण प्रत्येकाने भगवंतांचे चिंतन निस्वार्थ मनाने करायला मात्र नक्कीच शिकलं पाहिजे. बाकी शांत राहा, कारण आयुष्याचा प्रवास हा काही असाच असतो. कधी सुख, कधी दुःख, कधी आनंद तर कधी चिंता. परंतु जो प्रत्येक क्षणी आनंदी राहत असतो ना, आणि प्रत्येक क्षणाचा जो व्यक्ती योग्य पद्धतीने अर्थात आनंदी राहून जो व्यक्ती आयुष्य जगेल, तो मात्र व्यक्ती कधी त्याच्या आयुष्यामध्ये दुःखी नक्कीच राहणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, परिस्थिती आणि प्रसंग कसा जरी असले तरी देखील आपण मात्र प्रथम आपल्या मनाला नक्कीच योग्य पद्धतीने आनंदी ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच काही गोष्टी आहेत नक्कीच जे आपण प्रत्येकाला योग्य पद्धतीने समजून घ्यायचा आहे. आजचा हा संदेश जर तुमच्याही नक्कीच समोर आलेला असेल आणि तुम्ही नक्कीच आजचा हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला असाल, तर त्याबद्दलही मी तुमचे नक्कीच मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, जास्त काही कधी आपण अपेक्षा करू नये. जेवढं आपल्या पदरात येतंय ना, तेवढ्यामध्ये आपण प्रत्येकाने समाधानी राहून हे आयुष्य जगावं. कारण आयुष्यामध्ये कधीच आपल्या मनासारखं होत नसलं तरी देखील आपण मात्र प्रत्येक क्षणी आनंदी राहून हे आयुष्य जगावं. आणि जेव्हा तुमच्या मनासारखं झालेले होते तेव्हा मात्र नक्कीच तुम्ही अर्थात ते दिवस मात्र तुम्ही कधीही विसरू नयेत. काही नाती जशी असतात ना, ज्यांना नक्कीच जोडता माणूस स्वतः मोडून मात्र नक्कीच जातो. आपली जागा घेणारं कोणी दुसरं नक्कीच आलं की आपण एक पाऊल स्वतःहून मागं आलेलं नक्कीच बरं असतं. कितीही मागे ओढणारे भेटले तरी आपण पुढे अर्थात पाऊल टाकला शिकलं पाहिजे. दुसऱ्यांचे कर्तृत्व अर्थात कृतकार्य कॉपी करून आपले ओरिजिनल अस्तित्व वाया घालवणे हे मूर्खपणाचे प्रथम लक्षण आपल्याला म्हणता येईल. आणि तुम्ही जसा विचार करीताना तशा भावना निर्माण होतात. जशा भावना असतात तशी कृती तुम्ही नक्कीच निर्माण करता आणि तुमच्या आजच्या कृतीवरच तुमचे भविष्य निर्धारित असते. माणसातील माणुसकीच त्याला मात्र माणूस असल्याचं सर्टिफिकेट देत असते, हे देखील तितकंच खरे. शांत राहा, काही देखील आयुष्यामध्ये जास्त काळ राहणार नाही. जर तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये पूर्णत्व चिंता कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये ती चिंता अजून जास्त नक्कीच पूर्णत्व वाढत जाईल. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा नेहमी आपण नक्कीच भगवंतांचे चिंतन करावे. बस एवढंच प्रत्येक मनुष्याने लक्षामध्ये ठेवावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कोणी तुमच्यासोबत असू अथवा नसू, परंतु भगवंतांची शक्ती ही तुमच्यासोबत नक्कीच आहे. म्हणून तुम्हाला जर अजूनही जास्त चिंता होत असेल तर खरोखर ती तुमची चिंता मात्र नक्कीच पूर्णत्व चुकीची आहे. म्हणून तुम्ही मात्र आता चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे आता मात्र तुम्ही चिंतन करण्याकडे लक्ष द्यावे. असा आधार द्यावा की जाणीव होऊ नये आणि उणीवही कधी नक्कीच राहू देऊ नये. माझी सगळ्यांनाच गरज आहे हा ब्रह्म आणि मला कुणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला की माणूस सर्वांच्या जीवाभावाचा नक्कीच होऊन जातो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, काही देखील झाले तरीही शांत राहा. कारण जो व्यक्ती आपल्या मनाला शांत अर्थात नक्की शांत ठेवत असतो, प्रथम तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही दुःखी मात्र नक्कीच राहणार नाही. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे जे सध्या तुम्हाला मिळते त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला उत्तमच मिळत आहेत. म्हणून जे मिळते त्यामध्ये तुम्ही आनंदी देखील राहायला शिका.
बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणा खूप जण दाखवतात पण आपले कोणते मात्र वेळच आपल्याला दाखवते. समजून घ्या, एन्जॉय करण्याची एक संधी तुम्ही सोडू नका, कारण एन्जिओग्राफी नक्कीच करण्याची गरज कधी तुम्हाला पडणार नाही. प्रयत्न इतकंच ठेवा की कधीही तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध कोणत्या व्यक्तीशी नसावा. जीवनात नेहमी प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकतेचा नेहमी विजय नक्कीच होतो. खूप बोलतो म्हणून कोणी ज्ञानी होत नाही. जो श्रमशील, अवेरी, निर्भय आणि शांत असतो तोच खरा ज्ञानी आहे. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य प्रत्यक्षात आपण प्रत्येकाला जगता येईल अथवा न येईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काही झाले तरी देखील आपण प्रत्येकाने प्रथम आनंदी राहून हे आयुष्य नक्की जगायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच काही गोष्टी. प्रथम आता मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या. आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण जर इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमचे मनापासून नक्कीच आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश आपण आपला इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. समजून घ्या, भगवंतांची लीला अपरंपार आहे. जेवढं तुम्ही नक्कीच गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून जर तुम्ही व्यर्थ चिंता करीत असाल तर आता मात्र तुम्ही ती तुमची नक्कीच व्यर्थ चिंता करणं सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही आता प्रथम नामस्मरण करण्याकडे मात्र लक्ष द्या. जगाला जास्त खर्च लागत नाही, पण मोठेपणा डोक्यावर घेऊन मिरवायला जास्त मात्र प्रत्येकाला खर्च लागत असतो. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. माणसातले भावच चेहऱ्याला सुंदर बनवित असतात. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. सर्वांसाठी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो आणि इतरांविषयी आदर असला की चेहरा मात्र नम्र दिसतो. जीवनात सहनशक्ती तुम्ही ठेवा. वेळ सर्वांची येते. घडणारी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते. काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुद्धा आपल्याला करता आले पाहिजे. दिवसभर देवलात बसून मोक्ष मिळत नाही. त्यासाठी मन आणि विचारी शुद्ध मात्र नक्कीच हवेत. बाकी समजून घ्या, काही देखील झाले तरीही आपण मात्र प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा. जर मित्रांनो नक्कीच तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे आयुष्य जगू शकाल. अजूनही चिंता आणि दुःख होत असेल, अर्थात नक्की चिंता आणि काळजी तुम्ही करीत असाल तर मग नक्कीच तुमची ती प्रत्येक दुःख आणि चिंता काळजी व्यर्थ आहे. प्रथम तुम्ही नक्कीच स्वतःला आनंदी ठेवा. बाकी मित्रांनो, खऱ्या अर्थाने संपत्ती म्हणजे काय? जेव्हा तुम्ही पोलीस, वकील, हॉस्पिटल आणि अर्थात डॉक्टर यांच्या झंझटींपासून अगदी दूर आहात. फक्त आपलं काम करायचं, घरी यायचं, छानसं जेवण करायचं, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आणि शांत झोपायचं, हीच खरी मोठी श्रीमंती आहे. म्हणून जास्त काळजी तुम्ही करू नका. जे तुम्हाला भगवंतांनी दिले ते उत्तमच दिले. आणि जर खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलेली असतील तर ते प्रत्येक दुःख तुमच्या आयुष्यामधले संपूनही जातील. जर तुम्ही अजूनही चिंता नक्कीच करत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम चिंता करणं सोडून द्या आणि आता मात्र तुम्ही प्रत्येकाने भगवंतांचे चिंतन करायला सुरुवात करा. होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला देखील माणसाने मात्र शिकले पाहिजे. शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित होतो. सुरक्षित होण्यासाठी संस्काराची प्रथम मात्र नक्कीच गरज असते. कोकिलेच्या मंजूर सुरांनी आणि फुलांच्या हळूवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी नक्कीच आपली प्रत्यक्ष सोबत अर्थात प्रत्येक सकाळी आपलं स्वागत करत असते. ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि जे तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतात ना, त्यांना समजवण्यासाठी वेळ वाया घालवण्यात अर्थ थोडाही नाही. पावसाळ्यात लावलेलं झाड हिवाळ्यापर्यंत जपलं की पुढचे सगळे उन्हाळे ते आपल्याला नक्कीच जपते. नक्कीच प्रथम समजून घ्या,
ज्याला मिळतं त्याला कळत नाही आणि ज्याला कळत नाही त्याला मात्र काय मिळत नाही. हसणं मात्र कधीच तुम्ही विसरू नका, कारण आयुष्यामध्ये जेवढं नक्कीच तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर प्रथम तुम्ही मात्र स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बस तेवढंच माणसाने नक्कीच समजलं पाहिजे. आणि ब्रह्मध्वनी तू तर पुस्तकाला प्रत्येक मस्तकातून हद्दपार नक्कीच केलंस, हे एक नक्कीच मोठी सत्यता आहे. कमी वयात दुःख बघितलं की माणूस कमी वेळात मोठा मात्र नक्कीच होतो. मी तुला एक प्रश्न विचारणार, असे म्हटल्यावर सगळ्या चुकीच्या गोष्टी मनुष्याला मात्र नक्कीच आठवतात. प्रामाणिकपणा कुणासाठी कुठली अर्थात शिकवण नसते, तो रक्तातच असावा लागतो. ज्यांना तुमचे विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर तुम्ही कधी देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत तुम्ही राहू द्या. गाळ आपोआपच खाली बसतो, एवढं नक्की समजून घ्या. अक्षर किती सुंदर असलं तरी अर्थात खोडलेल्या शब्दांकडे आधी लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागलो तरी लोकांना फक्त नक्कीच आपल्या चुका दिसत असतात. प्रथम या पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे धूर्त आणि खोटा मित्र आहे, हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश नक्कीच तुम्ही शांत मनाने इतका ऐकलेले असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रथम समजून घ्या, भगवंतांचे आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत आहेत आणि बाळूमामांची कृपा आपण प्रत्येकांच्या नेहमी सोबत आहे. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करणं आपण मात्र आता सोडून द्यावे आणि भगवंतांची अजून जास्त भक्ती करावे. समजून घ्या, शब्द देताना विचार करून तुम्ही मात्र नक्कीच दिले पाहिजेत, कारण एक छोटासा शब्द तुमच्यावर विश्वास मात्र संपवू शकतो. इतकंही कोणाच्या आहारी आपण जाऊ नये की आपलं अस्तित्वही निर्थक मात्र नक्कीच ठरेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, काही देखील इथे तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. म्हणून व्यर्थची चिंता जर अजूनही तुम्ही करीत असाल तर मग मात्र तुमची ती व्यर्थेची चिंता अर्थात व्यर्थ आहे. जेवढंच आपण समजून घ्यावे. किती आपली म्हटली तरी सगळीच आपली नाती कधीच नसतात. कधी कधी स्वतःच्या सोयीनुसार नाती मात्र नक्कीच आपण जपली पाहिजेत. समजून घ्या, कोणत्या व्यक्तीबद्दल चुकीचे अंदाज लावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चुकीचं नक्कीच चुकते याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आरसा कुठे कुणाला सत्य सांगतो, अर्थात त्यामध्ये उजवीकडे बघितले तो डावीकडे नक्कीच धावतो. कोण हिशोब नक्कीच ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणूनच ईश्वराने सर्वांना रिकाम्या हाताने इथे मात्र नक्कीच पाठवले. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, नक्कीच आयुष्यात काही देखील झाले तरीही आपण प्रत्येकाने मी आनंदी राहून हे आयुष्य जगलं पाहिजे. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक नक्कीच देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी मात्र नक्कीच घेणं आहे. हे देखील आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घ्यावं. गाठभेट, नातीगोती नशिबाचा खेळ सारा, कधी ओल्या चिंब लाटा, कधी मात्र नक्कीच कोरडा किनारा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावर एक टप्पा आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे मात्र तुम्हाला कधी जाता येत नसते. मित्र नावाचं जीवनसत्व आयुष्यात नक्कीच असलं की निराशे नावाचा विकार कधी होणार नाही. जो जोडण्यासाठी मेहनत घेतो ना, तो तोडताना 10 वेळा विचार करीत असतो, मग ते पैसे असोत किंवा एखादी नक्कीच नाती असोत. बाकी काही घडले आणि काही झाले तरी आपण नेहमी आनंदी खरोखर राहावे, कारण आयुष्यात नक्कीच कोणी तुमच्यासोबत असो अथवा नसो, पण भगवंत हे नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि ते असणार देखील नक्कीच आहेत. म्हणून प्रेमळ भक्तांनो, प्रथम आपण भगवंतांवरती नक्कीच प्रथम मात्र विश्वास ठेवावं. बस एवढंच आपण प्रत्येकाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. आजचा हा संदेश अजून शांत मनाने पुढे आपण नक्कीच ऐकावा. समजून घ्या, आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी आले तरीही आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने आता मात्र लक्ष द्यावे. सोसण्याची माणसाला अर्थात
सोसण्याची माणसाला सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं, नक्कीच रडण्याचं प्रमाण आपोआपच मात्र कमी होत जातं. सर्वात जवळच्या माणसाने दगा दिल्याशिवाय जाग मात्र कधीच कुणाला येत नसते. आणि ज्या लोकांकडे नक्कीच रिकामा वेळ असतो ना, ते नेहमी काम करणाऱ्या लोकांचा वेळ नक्कीच वाया घालवीत असतात. पदवीपेक्षा शिक्षणाची कला आत्मसात करणे जास्त मात्र महत्त्वाचं आहे. राग मनामध्ये ठेवण्यापेक्षा जुनं सारं विसरून तुम्ही नक्की श्रम करून तर बघा. नक्कीच मन एकदम शांत तुमचे होईल. विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येते. तसंच जीवनात काय मिळवायचं असेल तर तुम्हालाही झुकावंच लागेल. आज शरीराचे सगळे अवयव धडधाकड असून सुद्धा माणूस जेव्हा त्याच्या मनाने थकत असतो ना आणि खचून जात असतो, तेव्हा जगातील कुठली सर्जरी त्याला मात्र नक्कीच बरं करू शकणार नाही. हे एक आयुष्यामधले नक्कीच सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून आपण काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. जर तुम्ही इतकाही संदेश ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. समजून घ्या, नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट तुमच्या नशिबात नसते तीच नेमकी तुमच्या नजरेला हवी असते. पण तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य असते ना, तीच गोष्ट भगवंत तुम्हाला प्रथम मात्र देत असतात. बस एवढंच आपण समजून घ्यावे. नक्कीच सुखाचा कधी संपत्तीशी संबंध नसते. ज्यांचे मन आनंदी असते त्यांच्याकडे सर्व काही असते. आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी शरीर थकले तरी चालेल, मात्र मनस्थिती काय मात्र आपण प्रत्येकाची तशाल तशी नक्कीच राहिली पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच अजूनही धन्यवाद. एकच गोष्ट तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे भगवंतांसाठी काही अशक्य नाही. अर्थात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. शक्य आणि अशक्य या प्रत्येक गोष्टी माणूस त्याच्या मनाने नक्कीच ठरवत असतो. पण समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरोखर जर आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्ही जर लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष द्याल तर कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदी मात्र नक्कीच राहणार नाही. म्हणून प्रथम तुम्हाला आनंदी खरोखर राहायचं असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि हे तुमचे आयुष्य तुम्ही असेच आनंदाने नक्कीच जगा. बस आयुष्य हे एकेरी मार्गासारखंच आहे. मागे वळून आपण कधी पाहू शकतो पण मागे मात्र जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आपण प्रत्येकाने मात्र आनंदाने नक्कीच जगावे. उद्या यश त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी आजपासून नक्कीच तयारी सुरू मात्र केलेली आहे. आपल्या यशामध्ये अनेकांचे प्रयत्न आणि प्रार्थना सामील असतात. म्हणून तुम्हाला जर यश मिळालेली असेल तर ते मात्र कुणाचे तरी आशीर्वाद आहेत. म्हणून गर्विष्ठ कधीच तुम्ही होऊ नका. बस एवढंच तुम्हाला नक्कीच आम्ही सांगायचं होतं. आणि तुम्ही मात्र आता त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काय मिनिटे देऊन आता मात्र तुम्ही नक्कीच ऐका. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र आता नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमच्या आयुष्यामधली ती चिंता अजून जास्त नक्कीच वाढेल. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण आणि भगवंतांची भक्ती करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष नक्कीच दिले पाहिजे. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. जिथं तुमचं अर्थात असणं नसण्या समान आहे तिथं तुमचं नसणंच नेहमी चांगलं असतं. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला भरपूर मार्ग सापडतात आणि जर करायची नसेल तर मग मात्र त्याला कारणे सापडतात. बस एवढाच मोठा फरक आहे. एवढं मात्र नक्कीच तुम्ही प्रत्येकाने समजून घ्या. आपली माणसे आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्यासाठी संधी मात्र नक्कीच जास्त पाहत असतात. आपल्या पायांचा उपयोग पुढे जाण्यासाठी करा. दुसऱ्यांच्या कामात नक्कीच टांग अडवण्यासाठी नको.
शरीरासोबत मनाचेही हायजीन सांभाळा. तिरस्कार, लोभ, क्रोध, मत्सर हे मनाचे आरोग्य बिघडवणारे घातक नक्कीच विषाणू आहेत. अजब न्याय आहे दुनियेचा. लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि खरं बोलणारे मात्र सगळ्यांच्या नजरेत विलीन ठरतात. जग बदलायला काही वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला एक क्षणही नक्कीच पुरेसा असतो. हे मात्र आयुष्यामधले एक मोठे सत्य आणि नक्कीच सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही सध्या नक्कीच झाले तरीही तुम्ही मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास आता ठेवा. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी करीत असाल तर खरोखर ती तुमची चिंता आणि काळजी करणं व्यर्थ आहे. म्हणून आपण आपल्या चिंता सोडाव्या आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. बस एवढंच मनुष्याने समजून घ्यावे आणि आयुष्य नेहमी आनंदी जगावे आणि असे संदेश आपण प्रत्येकाने ऐकावे. धन्यवाद.